नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. शिक्षणाचं आधुनिकीकरणाचं संगणकीकरणाचं पहिलं पाऊल त्या शहरामध्ये सुरू. नमस्कार, आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाच्या मागणीला अखेर यश आलं आहे. तळा येथील तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार माननीय सुनीलजी तटकरे यांना कुमारी समीक्षा सावंत आणि कुमारी आर्या गायकवाड यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एक निवेदन दिलं होतं. या कनिष्ठ महाविद्यालयात तालुक्यातील ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. आधुनिक काळात केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसं नाही, तर स्मार्टबोर्डच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीनं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. विज्ञान, गणित, वाणिज्य यांसारखे कठीण विषय आकृत्या, चित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून अधिक सोप्या पद्धतीनं समजतात, असं विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटलं होतं. विद्यार्थ्यांच्या या रास्त मागणीला खासदार सुनीलजी तटकरे यांनी तात्काळ सकारात्मक विचार केला. त्यांनी शब्द दिला आहे की येत्या 15 दिवसात कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व वर्गांमध्ये स्मार्ट बोर्ड बसवले जातील. खासदार साहेबांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे, खजिनदार श्री चंद्रकांत रोडे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, प्राचार्य श्री महादेव लोकरे, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. नक्कीच खासदार सुनीलजी तटकरे यांच्या या निर्णयामुळे तळासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच आधुनिक आणि दर्जेदार डिजिटल शिक्षण मिळणार आहे. हा निर्णय ग्रामीण शिक्षणाच्या विकासात एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. अशाच ताज्या आणि सत्य बातम्यांसाठी पाहत रहा सत्य पोलीस टाइम्स. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्मार्ट बोर्डचं निवेदन माझ्याकडनं मंजूर होऊन एका CSRमध्ये ते मंजूर झालं आहे. त्याच्या संदर्भात MOU झाला आहे. कदाचित आजपासून 8 दिवसामध्ये सगळे स्मार्ट बोर्ड इथे बसवले जातील. त्याचं प्रात्यक्षिक केलं जाईल. शिक्षकांनासुद्धा स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून कसा त्यांचा अभ्यासक्रम आहे, ज्याला आपण करिक्युलम म्हणतो, तो त्या ठिकाणी सांगितला जाईल. आणि मला विश्वास आहे की पुढच्या 15-20 दिवसामध्ये मी, ताई, भाई, कारण ते माझ्या CSR फंडातून दिलं, त्याच्या नगरपालिकेचं संबंधन आहे, त्यावेळेला आम्ही सगळेजण या सगळ्यांना बोलू. सगळं शिक्षणप्रेमी नागरिक जे आहे, सगळे नगरसेवक आहेत, त्या सगळ्यांना बोलू. आणि त्यावेळेला शिक्षणाचं आधुनिकीकरणाचं संगणकीकरणाचं पहिलं पाऊल त्या शहरामध्ये सुरू. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.